विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती एक मोठा आरोप केलेला आहे, शिवसेनेवर मोठा आरोप केलेला आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की पदासाठी 2 मर्सिडीज बेंझ द्यावा लागत होत्या। आपल्यासोबत विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। उपसभापतीनं एक मोठा आरोप केलाय, कसं पाहता याकडे? मला वाटतं की ते त्यांच्या मनात होतं ते ओठावर आलं, त्यानंतर काही वेळेला त्यांनी सारवासारव केली, परंतु हे सत्य काय लपलेलं नाहीये। माननीय एकनाथरावजी शिंदे किंवा नारायण राणे साहेबांना जर विचारलं तर मला वाटतं मर्सिडीज पासून लॅक्सिस पर्यंतचा सगळा इतिहास बाहेर येऊ शकतो। त्यामुळे नीलमताई काय खोटं बोलल्या असतील असं मला वाटत नाही। या अगोदर देखील मातोश्रीवरती बाळासाहेबांच्या पश्चात तिकिटासाठी पैसे मागितले गेले हेही आरोप झाले। त्यामुळे या आरोपाचं खरं उत्तर हे उद्धव ठाकरेच देऊ शकतील असं माझं स्पष्ट मत आहे। नक्कीच, पण एक महत्त्वाचा विषय यामध्ये असं पण आहे की त्यांनी म्हटलंय की 2 ते 3 वेळा भेटी मागितल्या जायच्या, RTPCR करून देखील भेटी दिल्या जात नव्हत्या। त्या खोलीमध्ये दडलंय काय? ज्या खोलीत भेटी होत होत्या हे तर पूर्ण जगजाहीर आहे। ज्या पद्धतीमध्ये एकनाथ शिंदेंचा उठाव झाला, आमदारांचा उद्रेक झाला, धर्मवीर 1 धर्मवीर 2 मधनं देखील तो दाखवला गेला। ज्या पद्धतीमध्ये आमदारांना न भेटणं, विरोधी पक्षांच्या आमदारांना न भेटणं, विरोधी पक्षांच्या आमदारांवरती दृष्ट भावनेतून, दुश्मनीच्या भावनेतून वागणं, अशा अनेक गोष्टी मातोश्रीमध्ये केल्या गेल्या आणि त्याच्यापासून आम्ही कोणीही वंचित राहिलेलो नाही आहोत। त्यामुळे ज्या वेळेला ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला माझ्यासारख्या एका आमदारांनी, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी अनेक वेळा प्रयत्न केला काही विषयावरती बोलण्याचा, पण ते वेळच देत नव्हते। त्यामुळे जर आम्हाला वेळ देत नव्हते, सत्ताधाऱ्यांना वेळ देत नव्हते, मग ते भेटत कोणाला होते? फक्त मर्सिडीजवाल्यांना भेटत होते का? हा प्रश्न देखील आमच्या मनामध्ये शंका करतोय। नक्कीच, पण तुम्ही सुद्धा मोठे नेते आहेत, तुमच्याकडून देखील काही अशी मागणी झाली का कधी भूतकाळामध्ये? नाही, माझ्याकडनं मागणी करण्याचा असा काही प्रश्न येत नाही, कारण मी त्यांच्या पक्षातच नव्हतो। पण जे आम्ही ऐकलं आणि आता तर साक्षात त्यांच्याकडे ज्यांनी 28-30 वर्ष पक्ष नेते म्हणून, कार्यकर्ते म्हणून काम केलं, ज्यांची प्रतिमा अतिशय स्वच्छ आणि निर्मळ आहे, ज्या स्वतः एक चांगल्या समाजसेविका आहेत, लेखिका आहेत, कवी आहेत, अशा नीलमताईंनी आरोप केल्यानंतर हा प्रश्न प्रत्येक महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात आहे की निश्चितपणे त्या खोलीमागे दडलंय काय? नक्कीच, पण विनायक राऊत यांनी या टीकेला उत्तर देताना असं म्हटलंय की ज्या ताटात खाल्लं त्याच ताटामध्ये घाण केली, अशा स्वरूपाचं हे वक्तव्य आहे, कसं पाहता याकडे? नाही, विनायक राऊत काय खातो आणि कुठे काय करतो हे सगळ्यांना माहिती आहे। कोकणामध्ये जी आज शिवसेनेची उभाटाची परिस्थिती झाली ती मुळेच विनायक राऊतांमुळे झाली। मुंबईत जी परिस्थिती निर्माण झाली तीच विनायक राऊतांमुळे झाली। माझं तर असं स्पष्ट म्हणणं आहे, या 5-7 लोकांनी मिळून उद्धवजींचा जो काय ऱ्हास झाला याच्या मागे 5-7 लोकांची मंडळी आहे। त्यामुळे विनायक राऊत काय म्हणतो याच्याकडे कोण महत्व देत नाही। नीलमताई काय म्हणाल्या, आज त्या एका संविधानिक पदावर आहेत, एका मोठ्या पदावर बसलेल्या ताई ज्या वेळेला एखादा विषय जेव्हा म्हणतात आणि तेही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात, त्या व्यासपीठावरनं, त्यावेळेला त्याला खूप गांभीर्याने घेण्याची गरज आहे। त्याला गांभीर्याने उद्धवजींनी उत्तर दिलं पाहिजे। उद्धवजींनी ज्या पद्धतीमध्ये उत्तर दिलं ते अनपेक्षित आणि उत्तर होतं, पण उद्धवजींकडून अजून अपेक्षाही काय ठेवणार? त्यामुळे या बाबतीत सत्य जनतेसमोर आलं पाहिजे, शिवसैनिकांच्या समोर आलं पाहिजे। ज्या शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुखांच्या उपस्थितीत रक्ताचं पाणी केलं, त्या शिवसैनिकांना देखील अशा प्रकारचा जर त्रास होत असेल आणि खरोखरच 2 मर्सिडीज मागे 1 पद हा जर अजेंडा असेल तर निश्चित यावर चर्चा होणं गरजेचं आहे। नक्कीच, पण संजय राऊत यांनी देखील यावर टीका केलेली आणि कुठेतरी असं म्हणण्याचा प्रयत्न आहे की सगळं फेक नरेटिव्ह आहे, हे सगळं खोटं पसरवण्याचा प्रयत्न आहे, षडयंत्र आहे। संजय राऊत अजून किती बाजू घेणार हा देखील प्रश्न आहे। याच्या आधी गणेश नाईक पक्षातून बाहेर पडले तेव्हा देखील हेच आरोप होते, नारायण राणे बाहेर पडले तेव्हा देखील हेच आरोप होते, सन्माननीय राज ठाकरे बाहेर पडले त्यावेळेला राजसाहेबांनी देखील हेच आरोप केले होते। म्हणजे विठ्ठलाला बडव्याने घेरून ठेवलंय, हा आरोप माननीय राजसाहेबांचा होता। छगन भुजबळ बाहेर पडले तेव्हा देखील हेच आरोप होते, एकनाथ शिंदे आणि 40 आमदार बाहेर पडले तेव्हा देखील हेच आरोप आहेत। किती लोकांच्या आरोपांना तुम्ही खोटं पाडणार? त्यामुळे याचं एकदा तरी उत्तर माननीय उद्धवजींनी पत्रकार परिषद घेऊन दिलं पाहिजे।
आज साहित्य संमेलनाच्या एकाच व्यासपीठावरती एकनाथ शिंदे साहेब दोन्ही DCM होते आणि अजितदादा पण होते. एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की मला हलक्यात घेऊ नका, त्यामुळे दादांनी यावर कोटी केली आहे आणि ते म्हणतात की कुणाबद्दल ते बोलतात तेच कळत नाही. काय म्हणा? मला वाटतं की आमच्या महायुतीचं सरकार हे भक्कम आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अतिशय चांगल्या पद्धतीत काम करत आहेत. आज देखील बिझनेस ॲडवायझरी कमिटीला तिघे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री उपस्थित होते. हसत खेळीच्या वातावरणात त्याचा देखील चर्चा झाली. विरोधी पक्षाच्या लोकांनी अधिवेशनाचा कार्यकाळ वाढवण्याची मागणी केली, ती देखील आम्ही तात्काळ मान्य केली. परंतु ज्या पद्धतीमध्ये नेरेटिव्ह सेट करून काहीतरी शिंदेसाहेबच नाराज आहेत, काहीतरी अजितदादाच नाराज आहेत, हा खोटा नेरेटिव्ह पसरवण्याचं काम सकाळचा कोंबडा जो करतो आणि दिवसभराचा तो आरवण्याचं काम करतो, हा अतिशय चुकीचा आहे. शिंदेसाहेब हा माणूस नाराज होणारा नाही आहे आणि नाराज झाले तर ते तोंडावर बोलणारी व्यक्ती आहे, हे त्यांनी 2022 दाखवून दिलेलं आहे. CWCची बैठक होती, तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी होतात, पण ठाकरे गटाचे जे आमदार आहेत ते अनुपस्थित होते. नाही, विधान परिषदेच्या बैठकीला अनिल परब होते. विधानसभेच्या ज्या आहेत त्या ठिकाणी ते अनुपस्थित होते. अस्तित्वच संपलेलं आहे, येऊन करणार काय? ज्यांचं अस्तित्वच राहिलेलं नाही त्यांनी येऊन करायचं काय? अनिल परब साहेब येतात बिचारे एकटे, संघर्ष करतायत, बघतायत काहीतरी पक्ष वाचतोय का त्यांचा प्रयत्न आहे, स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न आहे. आमचे मित्र आहेत, हुशार आहेत, ते होते, बैठकीला होते. ते नवीन वर्ष आहे आणि बरेच पक्षप्रवेश होतील. तुमच्याकडे सुद्धा लिस्ट बरीच मोठी आहे असं समजतंय. काही चमत्कार होणार आहे का? आता अशी परिस्थिती आहे की त्यांच्याकडे राहणार कोण हा प्रश्न आहे आणि कोणाला कुठल्या पक्षात घ्यायचं ह्याच्याबद्दल आमची चर्चा आहे की शिंदेसाहेबांकडे जायचं, अजितदादांकडे जायचं का भाजपात यायचं. त्यामुळे येणाऱ्यांची यादी खूप आहे, घेणाऱ्यांनी ठरवायचंय कोणाला कुठे घ्यायचं आहे ते. नक्की, धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन चरण मार्गमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.